बीडच्या आष्टी तालुक्यात मृग नक्षत्रातील पाऊस पेरणी योग्य झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे। आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, परंतु या तालुक्यात यंदा पहिल्याच पाऊस पेरणी योग्य झाला आहे। त्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने खरीपाची पेरणी करू लागत आहेत। खरीप हंगामातील उडीद, तूर, कापूस आणि सोयाबीनची पेरणी सध्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या असत्या तरी बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडून शेतकऱ्याची पिळवणूक सुरू असल्याचं शेतकरी सांगत आहेत आणि यावरच राज्य सरकारसह कृषी विभागाने वचक बसवावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। आज आपण गाव आमचं जे आहे आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गाव, तर जे काय आम्ही शेतकरी आहेत, तर शेतकरीसुद्धा पावसाविषयी वंचितच होतो, पण थोडा पाऊस झालेला आहे म्हणून थोडा दिलासा दिला पावसाने। मग दिलासा दिल्यामुळे आम्ही पेरणी सुरू केलेली आहे। मग पेरणी सुरू करूनसुद्धा बी बियाणं खत जे काय आमचं जी आम्हाला खर्चाला पैसे जे नव्हते, तरी आम्ही घरातून समजा काहीतरी मोडतोड करून बियाणंचे भाव वाढलेले आहेत, पुन्हा खताचे भाव वाढलेले आहेत। दुकानदार लोक आमच्याकडूनसुद्धा आडून पैसे घेतात आणि मग तरी कारण कसं आहे, शेतकऱ्याला पेरल्याशिवाय पर्याय नाही आणि याच्याशिवाय आधार नाही नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं हे जरूर आहे। म्हणून शेतीकडेच वळत आहे, म्हणून शेतकरी शेती करत आहे। जे भाव गेल्या वेळेस आम्हाला महाबीज 800 रुपये होतं, यावर्षी 1100 रुपये घेतले। पुन्हा निर्मलचे भाव गेल्या वर्षी 1150 होते, यावर्षी 1400 रुपये लावलं। परत आम्ही आता कावेरीचे भाव आम्हाला 1200 1250 होतं, तो भाव 1500 रुपये लावलेला आहे। मग आम्ही शेतकऱ्यांनी करायचं कसं? तुम्ही आम्हाला संघटित का ठेवत नाहीत? दुकानदार लोक आम्हाला अडून पिळवणूक करतात शेतकऱ्याची, त्यांचे मन भाव झाले म्हणून पण शेतकऱ्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतकरी त्यावेळेस काही विचार करत नाही ना। मग शेतकऱ्याला बियाणं आणावंच लागतं, खत आणावंच लागतं आणि पेरणी करावं लागतं। कांद्याचे डबेसुद्धा आम्हाला गेल्या वेळेस 800 रुपयाला बसत होते, यावर्षी त्यांनी 1200 रुपयाला डबा लावलेला आहे कांद्याचा बियाणाचा। मग करायचं काय शेतकऱ्यांनी? हे तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो किंवा याचीसुद्धा तुम्ही बंदोबस्त करावं आणि शेतकऱ्याला थोडा आधार करून शेतकऱ्याला थोडं सहकार्य करावं, हीच तुम्हाला विनंती आमची। आम्ही काय नाही, शेळ्या करड होते इकिले, त्याचं आणलं खत पाणी केलं, पाऊस पडला म्हणून आता पेरणी करायची कशी तरी हरबडीनी चालूच आहे। ती हरबडलंही पण केलंय कसं तरी, शेतीला आणून काढायची वटी भरिली, केलंय कसं बी लोकांकडून घेऊन काय घरची शेळ्या करड इकून काय करून केली पेरणी, एवढंच केलंय। दुसरं काय करायचं आता? पुढचं एवढी काय गॅरंटी आहे आपल्याला? निसर्ग आला पाऊस तर पेरणी, आपल्याला उत्पन्न नाही आला पाऊस तर काढवायलाच गेलं सगळं, काळ्याची वटी भरली, काय मग यायची आपल्या हाताला? आणि आला पाऊस तर थोडं येतं आम्हाला बी, होतं कसं बी मग 4-2 हजाराचं कसं बी मग आमचं बियाचा खर्च, कष्ट केलेल्याचा खर्च कसं तरी निघतो मग आमचा। नाही तर नाही आला पाऊस तर काहीच नाही मग होतं आम्हाला, नुसतं असं काम करायचं आणि खर्च करायचा कशाला बी। आता नाही खर्च करावं तर शेतीला काय करायचं? मग शेती काय तशी ठेवा का? लोकनायक न्यूज